गावरान आणि झणझणीत काय खावेसे वाटते का? मग आरोग्यदायी आणि गावरान ठेचा नक्की एकदा करून बघा. गरमागरम भाकरी, त्यावर लोणकडे तूप आणि हा झणझणीत ठेचा, तोंडाला पाणी सुटले ना. हे वाडा ग पटकन, तुम्ही नंतर गप्पा मारा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मग चला झटपट बनणारी रेसिपी पाहूया. आज आपण आरोग्यदायी शेवग्याची ठेचा बनवणार आहोत. याला मोरिंगाही बोलतात. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. शेवग्याची पानं, हिरवी मिरची, चणा डाळ, कढीपत्ता, शेंगदाणे, हे भाजके चणे घेतलेले आहेत थोडे, लसूण, तीळ आणि कोथिंबीर. चला आपण ठेचा बनवायची तयारी करूया. तर हे मी एक पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं, एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये चणा डाळ आणि थोडेसे शेंगदाणे, हे थोडं आता परतून घेतलं 5 मिनिटं. त्याच्यामध्ये लसूण थोडं जास्त घ्यायचा, थोडा कढीपत्ता, हे भाजके चणे. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे, नाही टाकले तरी चालतात. हिरव्या मिरच्या, तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. आता त्याच्यामध्ये आपली मेन वस्तू म्हणजे हा पाला. शेवग्याचा पाला चांगला स्वच्छ निवडून धुवून ठेवायचा. त्याच्यातलं पाणी नितळलं की मग त्याला असं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकून घ्यायचे, आणि कोथिंबीर. हे सर्व साहित्य आता चांगलं परतून झालेलं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं. यात आपलं ठेचं साहित्य थंड झालेलं आहे. ते आता आपण या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता ठेचून घ्यायचं. आता आपला ठेचा तयार झालेला आहे. अजून त्याला खलबत्ता नसेल तुम्ही मिक्सर मध्ये केला तरी चालेल, पण हा थोडासा जाडसरच ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये थोडं मी लिंबू पिळून घेते. झणझणीत ठेचा आपला तयार झालेला आहे आरोग्यदायी. मग हा आरोग्यदायी गावरान ठेचा एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.